महेश अण्णांचं निधन झालेलं आहे, दुःखद घटना मानली जाते. काय आठवणी आहेत? आठवणी तर बरेच वर्षाची आता म्हणजे मी महेश अण्णा लहानपणापासून ओळखतो आणि एक वल्याळ आणि कोटेंचा कौटुंबिक संबंध कित्येक वर्षापासून आपल्या सोलापूरकरांना माहित आहे. कारण तात्या असल्यापासून वल्याळ साहेबांची त्यांची मैत्री असं, त्यानंतर एक मोठे बंधू म्हणून माझे आणि महेश अण्णाचे आठवणी बरीचशी आहेत. म्हणजे महापालिकेच्या संदर्भात असू द्या, बाहेर सोशल वर्क म्हणून, एक समाज म्हणून, समाजचे घटक म्हणून, या सगळ्या माहिती म्हणजे न सांगता न भरून येणारं दुःख आहे. कारण घरातलाच मोठा व्यक्ती गेल्यानंतर जो दुःख होतं तो दुःख आता सोसावं लागत आहे. कारण आज ज्या पद्धतीनं महेश अण्णांचं निधन झालं खरंच अपेक्षित नव्हतं. आणि प्रयागराजमध्ये हा घटना घडली, हे दुर्दैवी घटना आहे. कारण आज आम्ही सोलापुरातून इथं बरेचसे लोक आम्ही त्यांच्याबरोबर आहेत, पण आज असं वाटतं की सोलापुरात आम्ही त्यांच्याबरोबर असलो असतो का बरं झालं असतं. आणि सोलापूरच्या आज जे वैभवात भर पडण्याचं एक चांगलं घटक आणि एक छोटं कार्य, मोठं कार्य असू दे, सोलापूर शहराच्या महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जो योगदान त्यांचं महापालिकेत 30 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी दिलंय, ते कधीच हे सोलापूर जनता विसरणार नाही. कारण मीही त्यांच्याबरोबर 15 वर्ष काम करतोय महापालिकेत. त्याच्यात काम करत असताना बरेचसे अनुभव असे आलेत की सोलापूरच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी आतापर्यंत तडजोड केली नाही. आणि आम्ही सुद्धा भाजपमध्ये असताना, भाजप सत्ता असताना आणि कित्येक बजेट सुद्धा त्यांनी एकमताने त्या ठिकाणी केले. आणि त्यांचं नेहमी विरोध नसायचा किंवा आपण सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावायचा हा एक नेहमी व्यक्तिमत्व. आणि आवर्जून आज सांगू इच्छित होतं की जे त्यांचा 1 एप्रिलचा जो वाढदिवस असायचा की 31st जे आम्ही बजेट मांडून आणि 1 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत बजेट मांडत असताना आम्ही आवर्जून सगळे 100-150 नगरसेवक आम्ही तिथं त्यांच्या रात्री 12 वाजेची वाट बघून आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही महापालिकेतून रात्री 12 वाजता आम्ही बाहेर पडत होतो. तो दिवस आता अस्मरणीय म्हणजे अण्णा असेल तर हे परंपरा कायम राहिली असती. पण आज आठवणीतले अण्णा, आज महापालिका असेल किंवा सोलापूरची जनता असेल, या सगळे अण्णाला विसरू शकत नाही. कारण एक गोड व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे हसरा चेहरा, कधी तोंडावर कुठल्या प्रकारचा राग नाही, जे आहे हसत झेलणारा माणूस. आणि एक खेळाडू वृत्तीचा, मी एक खेळाडू आहे पण त्यांना मी राजकारणातला खेळाडू वृत्तीचा माणूस म्हणतो. आणि त्या हारजीत तर सगळ्या गोष्टीमध्ये होत असते, पण त्यांचं स्वप्न अधूर राहिलं. आता तसं बघितलं तर त्यांच्या फॅमिलीला ही ताकद देवानी की ईश्वरचरणी एवढंच प्रार्थना करतो की पुढच्या राजकीय करता प्रतिमेश असेल किंवा त्यांच्या घरातले देवेंद्र असतील, अन्य कोणी राजकीय कारकिर्दीत असतील, त्यांना ती देवाकडे प्रार्थना करतो त्यांना ती ताकद द्यावी आणि त्यातून उभरून बाहेर पडावं. शेवटची भेट कधी झाली होती किंवा बोलणं कधी झालं? माझी शेवटची भेट देवेंद्र दादांच्या सामुदायिक विवाहामध्ये झाली होती. कारण इलेक्शन नंतर आम्ही 2 वेळा भेटलो, पण लास्ट भेट आम्ही अक्षदाला आम्ही एकत्र येऊन अक्षदा टाकली. त्यावेळेस म्हणलं आपण पराभूत झालो पण खचून जाणार नाही नागेश, म्हणले मला सवय झाली, आता काय विषय नाही. पण मला असं वाटलं होतं की मी यावेळेस नक्की निवडून येईन आणि प्रवाहाच्या विरोधात लाट आहे, आपण निवडून येऊ. आणि तुम्ही असेल, सुरेश पाटील असेल, एवढे जण माझ्याबरोबर काम केलं, त्यामुळे मला असं वाटलं होतं की विजय निश्चित आहे. पण दुर्दैव आहे, म्हणलं झालंय, ठीक आहे, आपण एक्सेप्ट करू आणि पुढच्या कामाला लागू, असं त्यांचं म्हणणं होतं. आता कुठंतरी असं वाटतंय की सोलापूरला राष्ट्रवादी असेल किंवा तेलुगू भाषिकांचा जो नेतृत्व आहे तो कुठंतरी हरपलाय. कधी त्यांचे अंत्यक्रम काय चर्चा वगैरे? आता त्यांना प्रयागराजवरनं टेक ऑफ कदाचित 3 वाजता करतील. त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत सोलापूरचं पोहोचतील किंवा पुण्या किंवा गुलबर्गा या ठिकाणी कुठेतरी आपल्याला चार्टर लँड करावं लागेल. त्याच्यानंतर 8-9 वाजेपर्यंत ते सोलापूरचं पोहोचतील असा अंदाज आहे. आणि शक्यतो असं वाटतं की आता त्यांच्या घरच्यांनी सगळे निर्णय घेऊन कधी करतील हे त्यांचं वाट बघावं लागेल. आणि ते आमच्या तेलुगू समाजातले पंतुली जे सांगतील, ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने अंत्यक्रिया होईल.